आणि इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर जे महाराष्ट्रामध्ये आपल्याला आनंद उत्सव साजरा करतो, आता आपण पाहिलं एक भजन नाचत गात आपण इथे आलेलो आहे, तो इंग्लंडमध्ये करायचा प्रयत्न आहे. तर 45 मराठी मंडळ आहेत आमच्या इंग्लंडमध्ये, त्यांच्याशी आम्ही कनेक्ट होतोय. तर ते स्वागतासाठी येत आहेत. आणि पुढे काय होणार पादुका झाल्यानंतर, तर तांदळे दादांना थोडंसं मी करेक्शन करतो. नामदेव शास्त्रींनी भूमिपूजन केलेलं नाही अजून, म्हणजे ते ज्यावेळेस लंडनला आले होते त्यावेळेस आम्ही फिरताना मी त्यांना 2-3 जागा दाखवलेल्या होत्या. तर अजून जागा आपण फायनलाइज केलेली नाहीये. तर एक 6 एकरचा आपण जागा पाहिलेली आहे. सुरुवातीला आपल्याला मंदिर करायचंय. मंदिरासोबत आपल्याला अन्नदान, नंतर आपली जी संत परंपरा आहे त्या संत परंपरेचं कुठेतरी आपल्याला एखादं भवन करता येईल. आणि त्याच्यानंतर भक्तनिवास, तुमच्यासारखे लोक किंवा जे आपले विठ्ठल भक्त परदेशात येतील, जे आता पंढरपूरला जाताना आपल्या डोक्यात पहिला विचार येतो पांडुरंगाच्या अगोदर राहायचं कुठे, आणि तोच विचार लंडनला आल्यानंतर येतो. त्यासाठी जे भक्तनिवास करायची इच्छा आहे त्याच्यासाठी हा 250 करोडचा एक प्रोजेक्ट आपण ठेवलेला आहे. चालू आहे, भेटीगाठी चालू आहे. आणि मला असं वाटतं आतापर्यंत जो प्रवास सुरू आहे त्याच्यानुसार मला वाटतं की नक्कीच पांडुरंग हे कार्य करून घेईल, याच्यात काही शंका नाही आहे. अनुभव सांगायचे झाले तर मी काय असं वारकरी वगैरे नाही आहे, महाराज वगैरे पण नाही. मी आपलं वारीची आवड ही प्युअरली लागली होती, जे आमच्या बिझी शेड्यूलमध्ये वेळ भेटत नाही टेक्नॉलॉजी याच्यामध्ये. कुठेतरी 15 दिवस मोबाईल लॅपटॉपपासून आपण लावतो, त्यांनी वारी सुरू झालेली आणि त्याचं पुढे हे रूपांतर हळूहळू कुठेतरी सुरुवात झालेली आहे. आणि मी असं म्हणेन की आमच्या नातेवाईकांची, तुमच्या सर्वांची पुण्य असेल काहीतरी, तसं रूपांतर हळूहळू पुढे होत चाललेलं आहे. मी काय जास्त वेळ घेत नाही, कारण 11 वाजताचा मी संभाजीनगरला टाईम दिलेला आहे.